पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 मध्ये। आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्याच दिवसामध्ये पहिलीच मॅच अगदी अटीतडीची पाहायला मिळाली, जिथे विजय संपादन केला तो जय हनुमान मोकाशीपाडा या टीमने। यानंतरची मॅच खार्डी विरुद्ध रामदास 11 फायटर्स उत्तरशिव अशी आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांचे सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि या संपूर्ण सामन्याचा आनंद आपण घ्यावा। टॉस जिंकलाय खार्डी टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतलाय। सूर्य आता हळूहळू माथ्यावर यायला लागलाय आणि आता उन्हाचा तडाखा हळूहळू जाणवायला लागेल। हे नक्कीच चेंडू चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होईल। त्याच दरम्यान सन्माननीय रवी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। आम्ही त्यांनाही विनंती करतो की आपण या व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हा। आपलं सहर्ष स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। सूरज फौजदार आणि करण निगुकर अशी ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते आणि दिवेश पाटील गोलंदाजी धुरा सांभाळतोय, तो रामदास 11 फायटर्स उत्तरशिव टीम कडनं। स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 आजचा पहिला दिवस आणि दुसरी मॅच सुरुवात होते। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साइडला उडवलाय आणि घणाघाती प्रहार केलाय दिवेश पाटील वर। सूरज फौजदारच्या बॅट मधनं हा बाहुबली फटका इथे आलाय, षटकार। खोलवर टप्प्याचा बॉल अगदी रडार मध्ये हा चेंडू होता आणि त्या चेंडूला अगदी ऑन साइडला अगदी ताकदीने मारलं आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू पसार झालाय, षटकार आलाय पहिल्याच बॉलवर। इथे फटका फसलाय, इथे प्रयत्न असफल होतोय का? फिल्डर बॉलच्या खाली येतोय। चांगली कॅच इथे पाहायला मिळाली जीवन चौधरीच्या माध्यमातून। शेवटपर्यंत चेंडू लक्ष केंद्रित केलं त्याने आणि तदनंतर हाताचा पिसारा करून हा चेंडूला पकडलाय आणि पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सूरज फौजदारला मोह काय आवरला नव्हता, मात्र दुसऱ्या बॉलवर इथे यश मिळालं दिवेश पाटीलला। इथे टप्पा थोडासा पुढे ठेवला होता, ताकद थोडी कमी पडली, चेंडू खूप उंच गेला होता, लांब कमी एलिव्हेशन खूप मिळालं होतं, मात्र डिस्टन्स कव्हर नाही करता आला आणि ते विकेट मिळाली आहे गोलंदाजाला। खार्डी टीम टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी साकारत असताना अगदी सुरुवात दमखम मध्ये केली, धडाकेबाज केली, मात्र तदनंतर दुसऱ्याच बॉलवर दिवेश पाटीलने इथे मात्र हादरा दिलाय त्यांना। सूरज फौजदार बाद झालाय, सौरभ म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय। इथे सरांनी मगाशी खूप चांगला उल्लेख केला, अगदी क्रिकेटला पोषक आणि पूरक असलेलं हे क्रीडांगण आहे। खूप चांगली खेळपट्टी, गोलंदाजालाही तितकीच सपोर्टिव्ह, फलंदाजालाही तितकीच सपोर्टिव्ह। अचूक टप्प्यावर जर तुम्ही गोलंदाजी केली ना तर नक्कीच तुम्ही फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकता। पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं नक्कीच जय हनुमान मोकाशीपाडा टीम कडनं खूप चांगली गोलंदाजी साकारली गेली होती आणि विजयी संपादन केलाय त्यांनी। आता षटकार आल्यानंतर लगेचच विकेट आली आहे। सौरभ म्हात्रे आता नवीन फलंदाज आहे, राऊंड द विकेट षटक हाताळतोय गोलंदाज। यावेळेस लॉफ केलं होतं ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने बॉलवर आलाय, अगदी हलक्या हाताने फक्त हा चेंडू खेळला होता। 1 रन मिळते, धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते, 1 गडी बाद। खाडी संघ टॉस जिंकून बॅटिंग करतोय। स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 पर्व तुम्ही अनुभवताय, हा सोहळा तुम्ही अनुभवताय आणि या सोहळ्याचे आपण होतोय साक्षीदार। असंख्य प्रेक्षक या क्रीडांगणावर उपस्थित, असंख्य प्रेक्षक ओमसा MTC लाईव्ह वर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। करण निगुकर आता वैयक्तिक पहिला चेंडू फेस करतील या इनिंग मधला। षटकारानंतर आपण पाहिलं तर राऊंड द विकेट आला दिवेश पाटील आणि तदनंतर लगेचच विकेट घेतली। चांगला निर्णय त्याचा राऊंड द विकेट येण्याचा। लोअर फुलटॉस बॉल होता, बॅटफेस ओपन करून वाडिश लॉंग ऑफला बॉलला स्टीअर केलं होतं, वन बाउन्स बॉलला कलेक्ट केलं जात आहे। चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये मयूर चौधरीच्या माध्यमातून। चांगला डिस्टन्स त्याने कव्हर केला स्वतःच्या, आपण पाहिलं तर डाव्या बाजूला जात असताना। त्याच दरम्यान खूप वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्यासाठी। एकूण धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली। 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, पहिलं षटक मार्गस्थ आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे। हो
काय टर्न केलाय चेंडूला, सुपर्ब. अगदी पडल्यानंतर भरपूर वळसा घेतलाय या चेंडूने. गोलंदाज अगदी कल्पकतेने भरलेला पाहायला मिळतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे त्याच्याकडे. अगदी अचंबित केलं त्याने करण निगुकरला पूर्णपणे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. खोलवर टप्प्याचा अलॉंग द कार्पेट खेळलाय. थोडंसं फॉर्मलिंग इथे पाहायला मिळालं आपल्याला मिड ऑफच्या दरम्यान. मात्र एक सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय करण निगुकर. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. खाडी संघ बॅटिंग करतोय. धावसंख्या 1 गडी बाद 10 अशी पाहायला मिळते. नितेश सर, षटकाराने सुरुवात झाली होती. पहिल्या बॉलवर तब्बल 6 धावा आल्या. तदनंतर उर्वरित 5 चेंडूंवर धावा आल्या फक्त 4 आणि एक महत्वाची विकेट गेली सूरज फौजदारची. त्याने मनसुबे स्पष्ट केले होते पहिल्याच बॉलवर. किंबहुना सलामीचा फलंदाज हा त्याच कारणासाठी ओळखला जातो, खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, की आक्रमकता, आक्रमण हे त्याला करायचं आहे अगदी पॉवर प्लेमध्ये. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जो टेम्पो तुम्ही सेट कराल धावसंख्येचा किंवा बॅटिंगचा, तो मोमेंटम नक्कीच तुमच्याकडे राहू शकतो. तशी सुरुवात त्याने दिली देखील. पहिल्या बॉलवर षटकार आला. मात्र तदनंतर दिवेश पाटीलने खूप चांगलं कमबॅक केलं त्याला आणि त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला तो संघ. रामदास 11 फायटर्स उत्तर शिव सध्या गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निकेतन पाटील. स्वर्गीय रामदास बळीरामजी भोईर दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतोय हा प्रयत्न. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023चा आणि प्रयत्न यशस्वी झालाय गावदेवी क्रिकेट संघ दहिसरचा. कारण खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. 32 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोडं स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, ही विनंती आम्ही दोन्ही संघांना करतोय. दुसऱ्या षटकामध्ये निकेतन पाटील. करणसाठी पहिला चेंडू, काय स्लॉक स्वीप केलाय, ऑन साइडला भिरकावून दिलंय आणि पहिल्याच बॉलवर भव्य दिव्य स्वागत केलंय अगदी स्वॅग मध्ये. करण निगुकरने ठोकलाय हा षटकार. अगदी गुडघे टेकून स्लॉक स्वीपचा हा फटका आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले ओमसा एमटीसी लाईव्हच्या स्क्रीनवर आपण पाहताय. अगदी जणू तयारच होता या चेंडूसाठी करण निगुकर असं पाहायला मिळालं आपल्याला. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याने पोझिशन घेतली आणि बॉलला डिस्पॅच केलं फाईन लेगच्या वरून. पहिल्या ओव्हरची सुरुवात षटकाराने, या ओव्हरची सुरुवात षटकाराने. एकूण धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. खाडे टीमचा फलंदाजीचा निर्णय कितपत सार्थ ठरवतील हे दोन्ही फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलं या बॉलला, अगदी ब्लाइंडर स्ट्रोक, मात्र रिझल्ट आलाय पॉझिटिव्ह. 1 बाउन्स करत बॉल फरार झालाय. चौकार येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. नितेश सर अगदी चेहऱ्याच्या जवळून अगदी खेचून आणलं या चेंडूला त्याने. अगदी धुंद झाला, बेधुंद झाला, इथे फटका खेचला. आणि बघा आमचे गुणलेखक भावेश पाटील खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की वाकळ संघाच्या विरुद्ध करण निगुकरचा 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा एक भीम पराक्रम आहे. हेही विसरून चालणार नाही. म्हणजे कुठल्या धाटणीचा, कुठल्या लेवलचा, कुठल्या दर्जाचा तो फलंदाज आहे. मात्र आता निकेतन पाटीलला देखील उच्च दर्जाची गोलंदाजी इथे साकारायची आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. पुनरागमन करायचंय इथे निकेतन पाटीलला. बारा चेंडू 42 ती मॅच होती. 8 चेंडूमध्ये त्याने तो सामना फिनिश केला होता असा करण निगुकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल, इथे मात्र गॅपमध्ये बॉलला ढकललंय. ऑन साइडला चेंडू चाललाय मिड विकेटला. डिस्टन्स कव्हर केलाय फिल्डरने खूप चांगला. तोपर्यंत 2 धावा काढण्यासाठी पुरेसा वेळ दोन्ही फलंदाजांकडे. एकूण धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. निकेतन पाटील 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा तो खर्च करतोय. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. या बॉलवर देखील घणाघाती प्रहार केलाय. बॉलला डिपॉझिट केलं स्टँड्स मध्ये आणि इथे अजून एक दमदार षटकार येतोय. अगदी फलंदाजावर गोलंदाजावर फरसणारी फलंदाजी सध्या सुरू आहे. हल्ला चढवलाय, काउंटर अटॅक इथे केलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने थोडं वर्चस्व गाजवलं दिवेश पाटीलने. तदनंतर निकेतन पाटीलला इथे टार्गेट केलं या दोन्ही फलंदाजांनी. खास करून मी तर म्हणेल सूत्र आहेत ती करण निगुकरकडे.
पहिल्या 4 चेंडूवर तब्बल 18 धावा वसूल केल्यात. कोणताही चेंडू त्यांनी अगदी फिका दिला सोडू दिला नाहीये. प्रत्येक चेंडूवर आक्रमण केलंय करण निगुकर. काय नावाचा दबदबा आहे खाडी टीमच्या या फलंदाजाचा हे त्याने पुन्हा एकदा दाखवलंय. उत्तर शिव संघाविरुद्ध इथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न मात्र फुलटॉस केलाय. चेंडू ओव्हर द बॉलर हेड सरळ साइड स्क्रीनला जाऊन चेंडू हिट झालाय वन बाउन्स करत. कारण निगुकरच्या बॅटमधनं अजून एक दमदार चौकार येतोय. एक मोठं धावसंख्येचं षटक नितेश सर इथे आपण पाहतोय आता होत असताना एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या आणि आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये आल्यात 22 धावा. हे खूप मोठं षटक आहे खाडी टीमच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल गॅप मधून पुन्हा ढकललाय चेंडूला. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बघण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. शेवट केला या षटकाचा करण निगुकरने ते चौकाराने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावसंख्या खाडी टीमची जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद तब्बल 36 फॉर 1. खाडी टीम या ओव्हरमध्ये एकूण रन आल्या तब्बल 26. खाडी टीमचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय करण निगुकरने पूर्णपणे सार्थ ठरवलाय. सौरभ म्हात्रेची खूप चांगली साथ सूरज फौजारने करून दिलेला ती स्टार्ट ती सुरुवात इथे पुढे कायम ठेवले करण निगुकरने आणि अगदी बेधुंद फलंदाजी. 9 चेंडू मध्ये 29 वर खेळतोय करण निगुकर. तब्बल 322चा स्ट्राईक रेटने फलंदाजी इथे सुरू आहे. अगदी निर्णयाला साजेसा खेळ करण निगुकरनं या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. अक्षयजी पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलंय करणसाठी सलग 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे त्याला देण्यात येईल. कारण सध्या तशी फलंदाजी त्याची पाहायला मिळते. अगदी बहरते फलंदाजी सुंदर अशी फलंदाजी. मात्र त्याला थांबवणार कोण. ही करण निगुकर नावाची गाडी जी या एक्सप्रेस वेवरनं सुटली आहे त्याच्या समोर गतिरोधक म्हणून उभा राहणार कोण. जीवन चौधरीला इथे मात्र पाचारण केलंय 3ऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू खूप चांगला आदळलाय. बॅटचा टो लागलाय आणि इथे मात्र झेल टिपण्यात आलाय. पॉइंटच्या दरम्यान बाद होतोय सौरभ म्हात्रे. खाडी टीमचा दुसरा फलंदाज इथे माघारी परततोय. खरं तर करण निगुकर खूप चांगली फलंदाजी साकारत असताना सौरभ म्हात्रेचा प्रामाणिक प्रयत्न होता की ऑन साइडला दिशा द्यावी, एक सिंगल काढावी आणि स्ट्राईक मात्र रोटेट करावी. मात्र त्याचा प्रयत्न हा फसला कारण अगदी टो लागला बॅटचा आणि तदनंतर झेल टिपण्यात आला. शॉट पॉइंटच्या दरम्यान 36 ला 2 अशी खाडी टीमची धावसंख्या. नवीन फलंदाज प्रल्हाद आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रल्हाद पाटील स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 आपण अनुभवताय त्याचा आनंद घेत आहे आणि खूप चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. रामदास 11 फायटर्स उत्तरशिव विरुद्ध खाडी. करण निगुकरवर लक्ष राहील मात्र त्याला इथून स्ट्राईक किती मिळेल हेही महत्वाचं आहे. सध्या प्रल्हाद पाटील आला नवीन फलंदाज. 4थ्या क्रमांकावर धावसंख्या आहे 36. 2 गड्यांच्या मोबदल्यात खाडी संघ टॉस जिंकून बॅटिंग करतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. जीवन चौधरी. ओ चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी वाईडी श्वारकर पडल्यानंतर हलकासा टर्न. राईट आर्म राऊंड द विकेट. जीवन चौधरी हे षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकेट आली आणि तदनंतर मात्र डॉट चेंडू आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. विकेटचं पर्सेंटेज थोडंसं वाढवावं लागेल. खाडी टीमच्या फलंदाजांना दर इथे तुम्हाला थांबवायचंय. पुन्हा एकदा फटका फसलाय. खूप उंच गेलाय चेंडू आणि चेंडू आता निसटलाय जीवन चौधरीच्या. रनआउटची संधी देखील हुकली आहे आणि रनआउट असता तर करण निगुकर इथे बाद झाला असता. दोन्ही संध्या इथे हातातनं सुटल्यात. रामदास 11 फायटर्स उत्तरशिव टीमच्या. स्वतः फॉलो थ्रू मध्ये आला जीवन चौधरी. झेल टिपता आला नाही. तदनंतर थोडा वेळ घेऊन जरी चेंडू मारला असता तरी चालला असतं. मात्र हा विचार करायला क्रिकेटमध्ये नितेश सर खूप कमी वेळ असतो. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला घ्यायचा असतो निर्णय. जीवदान मिळालं दोन्ही फलंदाजांना मी म्हणेल एकाच चेंडूवर. प्रल्हाद पाटील आणि करण निगुकर. एकूण धावसंख्या पुढे सरकली 38 वर. 38 फॉर 2 खाडी संघ.
3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. याही वेळेस चांगला टर्न पडल्यानंतर किती चेंडू वळसा घेतोय नितेश सर. अगदी आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर खेळपट्टी आहे, आपण सुस्पष्टपणे पाहू शकतोय की अगदी लेग स्टंपवर चेंडू पिच झाला आणि तदनंतर अगदी चौथ्या यष्टीवरनं बॉल विकेट किपरकडे निघून गेलाय. चांगली कमबॅक करून दिले जीवन चौधरीने. 4 चेंडू हाताळले, 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा सुपर्ब, वाह वाह आणि वाह हेच शब्द इथे प्रत्येक जण बोलत असेल. 5 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट काढून दिली आहे. कमबॅक करून देणारं उत्तर शिव टीमला पुनरागमन करून देणारं या इनिंग मध्ये. कारण करण निगुकरने दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्या पुढच्या षटकामध्ये आल्यात फक्त 2. चांगला चेंडू, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे, पंचांनी अपील फेटाळली आहे आणि सांगतायत की इम्पॅक्ट बाहेर आहे. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 धावसंख्येचं षटक हाताळलंय ते म्हणजे गोलंदाज जीवन चौधरीने. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 ला 2. खरं तर करण निगुकरचं स्ट्राईक पासून वंचित राहणं हेही महत्वाची गोष्ट होती या ओव्हरमध्ये. करण निगुकरने एकही चेंडू या ओव्हरमध्ये खेळला नाही. पूर्णपणे नॉन स्ट्राईकवर त्याला थांबवलं उत्तर शिव टीमने. इथे झालाय काही क्षणांचा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 आपण अनुभवताय, त्याचा आनंद घेताय. थँक्यू. अगदी या स्पर्धेचं आपण हे ऑफिशियल सॉन्ग आपण ऐकलं स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 मधलं. त्याच दरम्यान सन्माननीय किशोरजी गायकवाड साहेबांचं तिसगाववरनं या ठिकाणी आगमन झालंय आणि नावाली गावावरून सन्माननीय हरिश्चंद्र मुकादम साहेबांचं शुभ आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. जयंतमान मोकाशीपाडा संघ आपण कुठे जायचं नाहीये. या मॅच मध्ये जिंकणारा संघ लगेचच आपल्यासोबत पुढची मॅच खेळणार आहे, याची आपण नोंद घ्या. जयंतमान मोकाशीपाडा संघ ज्याने पहिला सामना जिंकलाय नावालीच्या विरुद्ध, त्यांनाही सूचना असणार आहे. आपली पुढची मॅच यानंतर लगेच असेल. चला थोडासा बदल आम्ही करतोय आयोजकांच्या वतीने. आम्हाला पुन्हा सूचित करण्यात येते की रेग्युलर पद्धतीने मॅचेस होतील. पहिले 4ही मॅचेस होतील, त्यानंतर मग विनर्सच्या 2 मॅचेस आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. सो ॲज युज्युअल लॉर्ड्स प्रमाणे रेग्युलर पद्धतीने मॅचेस होतील. तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये इथे आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आहे. अविक्षित चा पहिला चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि सर्व विकेट किपरचा वेध घेतोय. अभिक्षित पाटील चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट हाताळत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे 38 ला 2 खाडी संघ. करण निगुकर जो या बॅटिंगला लीड करतोय तो आता स्ट्राईकवर आहे. पहिले शफल झाला होता, खूप मोठा कडा लागला, अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय आवाज आणि अभिक्षित पाटीलने दिला एक मोठा धक्का खाडी टीमला. करण निगुकरची खेळी होते समाप्त. थँक्यू. करण निगुकरची बॅटिंग आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 11 चेंडू 29. जबरदस्त धडाकेबाज अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून साकारली गेली. मात्र आता तो बाद झालाय, सेट बॅट्समन बाद झालाय. आता या दोन्हीही नवख्या फलंदाजांना सांभाळायची जबाबदारी. प्रल्हाद पाटील आतापर्यंत 5 चेंडू खेळलाय, 2 वर तो खेळतोय. केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
खाडे टीमकडनं 5व्या क्रमांकावर. मात्र अविक्षित पाटील काय गोलंदाजी, पहिले 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. पहिला चेंडू डॉट, तदनंतर मात्र विकेट करण निगुकरची पाहायला मिळाली. अगदी आउटस्विंगर चेंडू, बॅटची स्लाइस एज, विकेट किपर तयारच होते आणि त्यांनी हा झेल टिपलाय. कमबॅक करून देण्यासाठी सज्ज झालाय अविक्षित पाटील. रामदास 11 फायटर्स उत्तर शिव्या टीमला. 2 चेंडू हाताळलेत, कोणती धाव दिली नाहीये, महत्वाची विकेट काढून दिली आहे. केतन म्हात्रे आलाय खाडी टीमकडनं आता 5व्या क्रमांकावर. नवीन फलंदाज, धावसंख्या 38ला 3 आहे आता. यावेळेस बघा पुन्हा एकदा आखूट टप्प्याच्या चेंडूने स्वागत केलंय. बऱ्याच वेळा नितेश सर असं होत असतं की जेव्हा जेव्हा नवीन फलंदाज येतो ना त्याच्या विरुद्ध बाउन्सर चेंडूचा वापर हा हमखास केला जातो. आणि या इनिंगचा विचार केला तर हे सलगचा 6वा डॉट बॉल आहे या इनिंग मधला. या ओव्हरमधील नक्कीच 3रा, मात्र सलगचा 6वा. खाडी संघ धावांपासून थोडा वंचित होतोय आता. यावेळेस रिव्हर्सचा फटका, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका केतन म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय आणि बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू फरार झालाय. आलाय षटकार. खूप चांगला शोक एक्झिक्यूट केला केतन म्हात्रेने. जे प्रेशर होतं ना ते रिलीज केलंय. एकूण धावसंख्या पुढे सरकली 44 वर. चला चेंडू नसेल तर नवीन चेंडू मैदानात येईल. आलेला आहे मॅच बॉल. थँक्यू. यानंतरची मॅच वडवली सी विरुद्ध सागाव. दोन्ही संघांचे संगणक आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असणार याची नोंद घ्या. वडवली सी आणि सागाव. येस, वडवली सी आलेली आहे. सो सागाव संघ आपण जर लाईव्ह जोडले गेले असाल तर आपणही लवकरात लवकर रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल. 4थं षटक सध्या सुरू आहे. पुढचा चेंडू अविक्षित पाटील. यावेळेस अक्रॉस द लाईन आपण पाहतोय क्रॉस बॅटेड फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे तैनात आहे. मिळेल फक्त सिंगल. षटकारानंतर चांगला चेंडू हाताळला. यावेळेस अगदी बॉडी लाईन मधला हा चेंडू पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली आता. 45ला 3 आणि शेवटचा बॉल बाकी आहे. 2 षटकांमध्ये 36 धावा होत्या आणि आता 45 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे कमबॅक करून दिलंय गोलंदाजांनी रामदास 11 फायटर्स उत्तर शूटिंगला या इनिंग मध्ये तरी. मात्र केतन म्हात्रेसाठी या खोलवर टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह केलंय. चेंडूला काऊ कॉर्नरला चेंडू चाललाय. एक सिंगल फक्त मिळते. शेवटच्या बॉलवर सिंगल काढले. केतन म्हात्रेने स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 46ला 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. खाडी संघ तर वडवली अ विरुद्ध सागाव अशी लढत असणार आहे पुढची. इनिंग ब्रेक मध्ये असेल त्यांचा टॉस. आपण पाहताय स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 26, तिसऱ्या ओव्हरमध्ये जीवन चौधरीने इकॉनॉमिकल षटक हाताळलं. 2 धावा दिल्या आणि अविक्षित पाटीलने देखील एक षटकार खाऊन देखील फक्त 8च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. म्हणजे धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न उत्तर शिव संघाचा 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये यशस्वी झाला हे निश्चित आहे. कारण या 2 ओव्हरमध्ये नितेश सर धावा आल्या फक्त 10 आणि 2 महत्वाचे विकेट्स आलेत आणि तिथे खीळ बसली खाडी टीमच्या फलंदाजीला. तर हा चेंडू आपण पाहतोय जीवन चौधरीचा. आउटसाइड ऑफ स्टंप आहे पंचांनी सांगितले. दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा. दहिसर टीमचे बिग सपोर्टर एजी पाटील वडवली यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. सो त्यांनाही विनंती असेल या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू वाईड हटवल्यानंतर तदनंतर एक सिंगल आली. एकूण धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली आता. जीवन चौधरी ज्याने आपल्या टीमला उत्तर शिवला या इनिंगमध्ये कमबॅक करून दिलं होतं. 3ऱ्या ओव्हरमध्ये 2 रन खर्च केले होते फक्त आणि 1 विकेट प्राप्त केली होती. त्याला पुन्हा जबाबदारी दिली. खूप चांगला निर्णय आपण पाहतोय
रामदास 11 फायटर्स उत्तरशिव टीमचा, कारण पहिले 4 षटकांसाठी वेगवेगळे गोलंदाज वापरले आणि ज्याचं सर्वोत्तम षटक राहिलंय तिसरं षटक जीवन चौधरी, त्याला 5व्या षटकाची जबाबदारी दिली आहे. सिंगल आली आहे. आता केतन मात्र स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा बाहेर वळवलंय चेंडूला. खूप चांगला चेंडू. वारंवार जीवन चौधरी अशा चेंडूंचा वापर करतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये अगदी मिडल स्टंपच्या लाईनवर चेंडू पिच करतो आणि त्यानंतर त्याला बाहेर वळवतो. फलंदाज एक्सपेक्ट करतोय की मिडल टू मिडल येईल किंबहुना ऑफ स्टंपवर तरी चेंडू येईल, जेणेकरून मी क्रॉस बॅटेड ऑन साईडला तरी टार्गेट करेल क्षेत्राला. मात्र तो अशा पद्धतीने चेंडूला बाहेर काढतोय ना की फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. झोन पासून बाहेर आहे. इथे फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, इथे फटका खेचलाय रिव्हर्सचा, गॅप मधनं बॉलला ढकललाय आणि इथे मात्र आलाय हा चौकार. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52वर. 52. येस, बीमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. अबोव द वेस्ट साइड आहे का हा चेंडू ते पाहण्यासाठी. येस, बॅट्समन रिव्ह्यू, एक रिव्ह्यू अलाउड आहे दोन्ही संघांसाठी, तोही फक्त बीमरसाठी. याची आपण नोंद घ्या. ओनली फॉर बीमर देर इज ओनली 1 रिव्ह्यू. सो आता आमच्या टेक्निकल टीमच्या कोर्टामध्ये हा चेंडू आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा लीगल चेंडू आहे. खूप चांगलं वर्क आमच्या ओम्स एमटीसी लाईव्हचं. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52वर. शेवटचं षटक जीवन चौधरी पुन्हा एकदा. ओ वाव, सुपर्ब. किती टर्न होतोय हा चेंडू. अगदी फिरकीचा जादूगर आपण तरी म्हटलं ना तरी वावगं ठरणार नाही जीवन चौधरीला. अगदी 7 ते 8 पावलांचं रनअप आहे आणि राऊंड द विकेट तो षटक हाताळतो, हेही विशेष आहे. अगदी राईट हँडेड बॅट्समनच्या विरुद्ध. यावेळेस फ्लिक केलंय. जस्ट द फ्लिक ऑफ द रिस्ट and where the ball goes, ball going over the fine leg region for the maximum. It's a 6 runs. Thank you. अगदी लेग पकडून टाकला होता, पायावर चेंडू टाकला होता, मात्र फलंदाज केतन मात्र जणू तयारच होता. अगदी मनगडाचा वापर केला, रिस्कचा वापर केला आणि फक्त टायमिंग आणि टेक्निक याच्यावर हा षटकार खेचलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पुन्हा एकदा अशाच पद्धतीने चेंडू, मात्र यावेळेस कमी गतीने टाकला होता. ऑन ड्राईव्ह केलं, डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर आलाय आणि त्या दरम्यान धावा मिळत आहेत ते 2. तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि एकूण धावसंख्या खाडी टीमची टॉस जिंकून बॅटिंग करत असताना पाहायला मिळते धाव फलकावर 3 विकेट्सच्या मोबदल्यात, ती म्हणजे 60 आणि 61 रनचं लक्ष इथे मात्र सेट केलंय ते रामदास 11 फायटर्स उत्तरशिव या टीम समोर. चला करूया आपण टॉस. वडवली अ विरुद्ध सागाव. दोन्ही टीम कॅप्टन या आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. करायचंय आपल्याला आपल्या पुढच्या मॅचचा टॉस. चला टॉस आपल्याला करायचं आहे आणि काही सन्मान देखील आपल्याला करायचे. चला आपण काही सन्मान करूया. तर मी विनंती करतो सन्माननीय एकनाथजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आमच्या इथे मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तो सन्माननीय एकनाथजी भोईर साहेब या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान
या स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 मध्ये आपण करतोय. सन्माननीय एकनाथजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय आमच्या मुख्य मंचावर होतोय. तर सन्माननीय भूषणजी भोईर दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो. त्यानंतर काशीनाथजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. या काशीनाथजी भोईर साहेब आपलाही आम्ही करतो शुभ सन्मान. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 साठी सर्व आमचे मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वांचाच आम्ही करतो शुभ सन्मान. हरिश्चंद्रजी मुकादम साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय किशोरजी गायकवाड साहेबांचा आपण करूया शुभ सन्मान. सो या किशोरजी गायकवाड साहेब. तो सन्माननीय किशोरजी गायकवाड साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. भूषणजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 च्या या सोहळ्यामध्ये. तदनंतर सन्माननीय हरिभाऊजी पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. सो हरिभाऊजी पाटील साहेब आपणही या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपलाही शुभ सन्मान आम्ही करतो. अतिथी देवो भव आणि सर्वच मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सर्वांचा आम्ही शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. भूषणजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय सन्माननीय हरिभाऊजी पाटील साहेब. त्यानंतर आपण सन्मान करूया या स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 मध्ये सन्माननीय माणिकजी भोईर साहेब हे देखील उपस्थित आहेत. सो माणिकजी भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर सन्माननीय मोहनजी मुकादम साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर एक सन्मान अजून आपण करूया. महादू भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. मॅचला सुरुवात झाली, नक्कीच आपण त्याकडे देखील जाणार आहोत. मात्र महादू भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी भूषणजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 मध्ये. चला मायक्रोफोनवर पुन्हा एकदा ऐकूया या दुसऱ्या इनिंग मध्ये, जिथे अजून एक आपण सन्मान करूया. सन्माननीय हरिश्चंद्रजी मुकादम साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. सो 61 रनचा पाठलाग करायचा आहे रामदास 11 फायटर्स उत्तर शिव टीमला. आणि ऐकण्यासाठी आपण ऐकूया नितीशजी भोईर सरांना या दुसऱ्या इनिंग मध्ये. यानंतर आपण हरिश्चंद्रजी मुकादम साहेबांचा सन्मान आपण घेणार आहोत. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. मॅच नंबर 3 मध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते वडवलीस ए आणि सागाव. जसं षटक संपेल तसं आपल्याला नाणेफेक करायची आहे. मागच्या सत्रामध्ये जो आवाज आपण अनुभवला आमचे युवराज माली, दुसऱ्या इनिंगचा खेळ ते सुरू झालं. पहिली विकेटसुद्धा आपल्याला मागच्या काही खेळाचा विचार केला तर मात्र नक्कीच पाहायला मिळाली. मयूर चौधरी तो मात्र नक्कीच लवकर बाद झाला. पहिल्याच बॉलवर या इनिंगमध्ये मात्र तो बाद झाला आहे. दिवेश आणि रितेश पाटील असे 2 खेळाडू मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सौरभ नामक गोलंदाज, बॅटचा एज लागला आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि धाव मिळणार ती फक्त एक. लाल मातीची विकेट आहे आणि इथे मात्र नक्कीच चांगला बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. जिथे काळ्या मातीची विकेट म्हणजे युवराज स्पिन चांगले आपल्याला पाहायला मिळते. आता यावेळेला आपण जवळ पाहत आहे
शेणाची आणि मातीची ही बनलेली विकेट, जिथे बाउन्स सुद्धा आणि थोडासा टर्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. अशी खरं तर अप्रतिम गोलंदाजांना जितकी अपोषक आहे तितकीच फलंदाजांना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते अशी ही विकेट. या विकेटवर खेळ इथे सुरू आहे पहिल्या या षटकाचा. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे जज करतील, स्वतः गोलंदाज आणि बॉल सरळ मगर मिडीमध्ये विसावलाय. फलंदाज क्रमांक 2 इथे परतला गेलाय. आज ज्यांची प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांचं आपण जरूर कौतुक करूया. आपले संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ दहिसर या टीमचे मात्र सर्व हे सभासद आम्ही सर्वप्रथम उल्लेख करू. भूषणदादा भोईर, सूरजजी भोईर, सोमनाथजी भोईर, नरेंद्र भोईर, आशुतोष भोईर, साहिल भोईर, वेदांत भोईर, आर्यन भोईर, सुमित भोईर, राकेश भोईर, त्यानंतर राजेश भोईर, ऋतिक पाटील, विकेश पाटील हे सर्व कोर कमिटी सदस्य आणि सर्वांचं खरं तर मी म्हणेन प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. स्वतः त्यांनी ही विकेट बनवली आहे ही महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. आम्ही मुन्ना यांचाही उल्लेख करू ज्यांनी खरं तर त्यांची सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला पहिली भेट झाली, लवकर उपस्थित राहिले होते आणि संपूर्ण सूत्र मॅनेजमेंट मात्र नक्कीच ते चांगले सांभाळता येतं. मुन्ना यांचे आम्ही कौतुक करू. हा वेलला बॉल आपण जरूर पाहतोय. स्क्वेअर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे नव्हते आणि पहिल्या षटकामध्ये हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो बॅट्समन जीवनच्या बॅटमध्ये येतोय. 4 धावांना पहिलं षटक मात्र संपन्न झालं. आपण जरूर पाहतोय 6 धावा, 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 7. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. वडवली ए वर्सेस सागाव, दोन्ही टीमचे कॅप्टन. आय वुड रॅदर रिक्वेस्ट टू प्लीज कम फॉरवर्ड towards main presentation box for next match tossing please. Sagav team captain versus Vadavali team captain. Toss साठी आलेत. Yes DJ. सन्माननीय किशोरजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नक्कीच आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन वडवली टीमने घेतलाय. 5 षटकांचा तोही सामना आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विनोदजी रतनजी पाटील, उपाध्यक्ष श्री आदेशजी भगत, दोन्ही व्यक्तिमत्वांचा आपण विशेष उल्लेख करतोय. क्रिकेटला शिस्त कशी लागेल आणि क्रिकेटला खरं तर डेव्हलप करण्यासाठी आपल्या परीने जे जे काही करता येईल ते सर्व काही करण्यासाठी मात्र नेहमीच आयोजकांच्या सोबत असणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहायला मिळते. त्यांची संपूर्ण कोर कमिटी मेंबर किंबहुना या संपूर्ण असोसिएशनचं मात्र कौतुक या परिसरामध्ये होत असतं. क्रिकेटला एक वेगळी शिस्त, वेगळा दर्जा आणि क्रिकेटचं ग्लॅमर कसं वाढेल, क्रिकेटची ग्लोरी कशी वाढेल, प्रेक्षक मायबाप क्रीडांगणाकडे कशी येतील, त्याचबरोबर एक सिंगल ड्रेस कोड, काही नियमावलीमध्ये नक्कीच कोणत्याही संघानं जर का उल्लंघन केलं त्यांना मात्र नक्कीच पॅनलाइज सुद्धा केलं जातं. बरीचशी नियम आहेत, बरीचशी चर्चासुद्धा संपूर्ण दिवसभरामध्ये होईल. आमच्या समवेत युवराज माली, आम्ही त्यांच्या समवेत आहोत. आज या कॉम्बॉक्समध्ये आमच्या समवेत पुन्हा एकदा गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये भावेश पाटील सर पाहायला मिळतील. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टिक कॉरिडॉर लेंथला हा बॉल होता. अलर्ट दिलं आणि पहिला फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये हा तिसरा फलंदाज सांघिक बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर रितेश पाटील इथे बाद झालाय. येस डीजे. थँक्यू. युवराज खार्डी हा या डोंबिवली, कल्याण डोंबिवली या परिसरामधील या पंचक्रोशीमधील एक दादा संघ आहे. या संघामध्ये विचार केला तर सूरज फौजदार सारखा एक जबरदस्त खेळाडू ज्याच्याकडे एक बाईक आहे. विशाल म्हात्रे वेल नोन वेल फेम अष्टपैलू, खरं तर 3 बाईक्सचं नामांकन त्याचं झालं आहे. त्याचबरोबर जो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळाला मगाशी ज्यानं षटक हाताळलं तो सौरभ म्हात्रेचं अनेक रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. नुकतेच काही स्पर्धांमध्ये मात्र त्यांनी 3 मेडन षटकं हाताळले गेलेत.
बॅटिंग करत असताना सुद्धा 6 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. किंबहुना एका स्पर्धेमध्ये 8 सलग षटकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा सौरभच्या नावे आपल्याला पाहायला मिळतो. जो गोलंदाज विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आलाय तो सुद्धा खरं तर 3 टू व्हीलर बाईक्स विजेता असा हा खेळाडू, अतिशय अग्रनामांकित असा हा खेळाडू मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. उजव्या हाताचा हा गोलंदाज, गती चांगली आहे, टप्पा सुद्धा खोलवा टप्प्याचा, अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला फक्त मी म्हणेन थांबवले ते 9 या आकड्यावर. गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे जबरदस्त गोलंदाजीचं एक वैविध्य आहे, एक जबरदस्त अष्टपैलू फुल कंप्लीट पॅकेज प्लेअर. नेहमीच आपल्या संघाच्या खरं तर यशापयशामध्ये मात्र नक्कीच त्याची चांगली कामगिरी राहिली आहे आणि पॉवर प्लेचं स्ट्रायकिंग बॉलर म्हणून नेहमी त्याच्याकडे पाहिलं जातं. आता मात्र नक्कीच नागावईंकडनं तो मारा करण्यासाठी सज्ज आहे. 10 ते 12 पावलांचा एक छोटासा रनअप राईटम ओव्हर द विकेट. हा बॉल गुडलेन स्पॉटवरनं पहा कशी उचली घेतली, अप्रतिम. दिस इज क्वालिटी बॉलिंग, दिस इज क्लेवर बॉलिंग अँड दिस इज कंट्रोल बॉलिंग ॲज वेल. टर्न अँड अ बीट, बाउन्स अँड अ बीट, डिव्हिएशन अँड अ बीट. बॉल जसा दलला मातीच्या या विकेटवर तसा मात्र हलका टर्न झालाय आणि हलका बाउन्स सुद्धा झाला. सरप्राईज केलं बॅटरला. डॉट बॉल आलाय, गोलंदाज तयार आहे. यावेळेला जलद गतीनं बीट केलाय, अप्रतिम. दिस इज व्हेरिएशन इन द बॉलिंग परफॉर्मन्स बाय विशाल म्हात्रे, ज्यांचा आम्ही मगाशी उल्लेख करत होतो. आत्तापर्यंतचा अप्रतिम त्यांचा प्रवास राहिला आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर असे कमी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्याकडे भरपूर व्हेरिएशन आहे. 6 चेंडू 6 वेगवेगळ्या प्रकारचे टाकण्याची क्षमता, वैविध्यता, व्हेरिएशन असणारा असा कल्पक बुद्धी चातुर्याच्या जोरावर मात्र त्यानं मागचे काही 2 चेंडू डॉट फेकलेत. हा सुद्धा आपण पाहतोय पुन्हा एकदा 4th 5th लाईनला बॉल, अंतिमचा बॉल येईल डॉट. सलगचं 3 चेंडू डॉट काढले, 2 षटकं झाली आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये फक्त आणि फक्त 9 आणि आता काढायच्या आहेत ते धावा तब्बल 18 चेंडू आणि अजूनही मी म्हणेन 52 धावांचा टार्गेट इथं मात्र नक्कीच इक्वेशन सेट झालंय. 18 चेंडू आणि 52 धावा. येस डीजे. न्यू बॉल षटक क्रमांक 3. आता पॉवर प्लेचे जे रिस्ट्रिक्शन आहे ते आता हटवले गेले. 2 पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 9. 18 चेंडू आणि 52 धावांचं टार्गेट इथं मात्र नक्कीच आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक स्पेल 2 मध्ये आलाय तो सौरभ म्हात्रे. हा बॉल अतिरिक्त उचली लाईन मिस करतोय, पण आमच्याकडे टर्न करत असताना मात्र नक्कीच आम्हाला इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल कॉल. मुख्य पॅव्हलिन बॉक्सकडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. थोडंसं जेस्चर आपल्याला पाहायला मिळालं सौरभकडनं. खार्डी या टीमला बिलॉंग करत असताना सौरभ मात्र अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय. पहिलं षटक त्यानं फेकलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 7 आणि हा बॉल विदिन अ लाईन. फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा फटका सजवण्याची संधी पाहायला मिळत नाहीये. अतिशय तप्त अग्निरूपी गोलंदाजीचे निखारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे गती चांगली आहे, टप्पा, लाईन, लेंथ सर्व काही अस्थिर अचूक आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या क्रिकेटचा गोलंदाज म्हणून जे जे काही हवं आहे ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं या षटकामध्ये. यावेळेला हा बॉल अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. 1 धाव तर झाली, दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि अगदीच मी म्हणेन चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. एक क्रिकेटचा गोलंदाज म्हणून गोलंदाजाकडे काय काय असायला हवं. रिदमिक बॉलिंग ॲक्शन, प्रॉपर रनअप, त्याच्यानंतर मग रिलीज ऑफ पॉईंट, अचूक टप्पा, लाईन, लेंथ, दिशा, त्याच्यानंतर एक्झिक्यूट आणि मेंटेन करून मात्र नक्कीच ती लाईन तो टप्पा मात्र नक्कीच थ्रू आउट द टुर्नामेंट इम्प्लिमेंटेशन करणं, या सर्व गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. यावेळेला मात्र 1 फॉर द ओव्हर
असा मात्र नक्कीच थंबी दिले ती गोलंदाजाला. गोलंदाजीमधील वैविध्यता ही ओळख असणारा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय तो सौरभ म्हात्रे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू दी बॉल. इथे मात्र अप्रतिम जबरदस्त बॅकअप मिळालं करणकडनं, ज्यांना बॅटिंग करत असताना 27-29 धावा या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये उभारल्या. त्याच्याकडनं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंगचं स्टँडर्ड खाडी या टीमचा आपण उल्लेख करतोय. एक परिपक्व अष्टपैलू असा जबरदस्त अग्रनामांकित सौरभ आपल्या नावाला साजेसा खेळ साकारत असताना यावेळेला आपण जरूर पाहतोय हा बॉल डीप मिड विकेट रिझनमध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स स्ट्रेट टू द फिल्डर हँड आणि थ्रो करतील. डायरेक्ट हिट केली इकडे गोलंदाजानं, बेल्स डिसलॉज केला आणि फलंदाज क्रमांक 4 मी म्हणेन विकेट सॅक्रिफाईस केली, कारण आता पॉवरफुल बॅटिंगची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा चेस करण्यासाठी. आणि म्हणूनच की काय मी म्हणेन एक रणनीतीचा भाग म्हणून फलंदाज जो स्ट्रगल करत होता त्यानं मात्र विकेट इथे मात्र नक्कीच गमावली आहे. आणि फलंदाज क्रमांक 6 नेट नंबर 6 आपल्याला पाहायला मिळतोय तो मिस्टर कुणाल पाटील. गोलंदाजीमधली ॲक्युरसी युवराज आपण पाहतोय, एक अचूक टप्पा आणि थोडी भेदक आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेटसाठी नाही तर मात्र बचावात्मक पवित्र. आणि आता मात्र इथे भेदक मारा, सुपर बॉलिंग, क्लीन बॉल्ड, दांडी गुल केली आणि फलंदाज क्रमांक 6 5 इथे परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटो आल्या पावली कुणाल पाटील मात्र परतलेत, जी परतलेत. येस डीजे. काही खेळाडू हे सिंगल डायमेन्शनल असतात, जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर का आपण बघितलं तर वीरेंद्र सेहवाग. काही खेळाडू हे मल्टी डायमेन्शनल असतात, जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांचा आपण उल्लेख करत असतो. चेंडू कुठल्याही लाईनला येऊ दे, कोणत्याही दिशेला फटका सजवण्याची त्यांच्याकडे एक वेगळी आर्ट असते, कला ज्याला आपण म्हणतो. म्हणजे ऑनसाईडचा बॉल जर का आपल्याला ऑनसाईडला ड्राईव्ह करायचं असेल तर सोपं होतं, परंतु ऑफसाईडचा बॉल जर का ऑनसाईडला ड्राईव्ह करायचा असेल तर तुमच्याकडे थोडं मी म्हणेन पदलालित्य असायला हवं. बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपण जर का उल्लेख केला, दिवेश, मयूर, रितेश, जीवन, कुणाल हे 5 फलंदाज बाद झालेत. कुठल्याही फलंदाजाकडे मी म्हणेन तितकं पदलालित्य पहिल्या षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. किंवा आपण असं म्हणूया की दिवेश आणि मयूरनं थोडा प्रयत्न केला, ते लवकर बाद झाले. त्यानंतर प्रयत्न केला तो रितेश पाटीलनं, परंतु तोही तग धरून उभा राहिला नाही आहे. तदनंतर आपण पाहिलं जीवन आले इनेट नंबर 4, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण जरूर पाहिला. एक चौकार, एक सिंगल, 2 डबल्स, त्याच्या वैयक्तिक एकूण 9 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडा ॲक्सेलरेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तोही बाद झाला नुकताच. आणि आपण पाहिलं की मागच्या एका चेंडूवर जे क्लीन बोल्ड केलं त्याच्यानंतर इक्वेशन 12 चेंडू आणि धावा काढायचे ते तब्बल 46. थोडंसं कठीण आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आपण पाहतोय उत्तर शिव ही टीम आपल्याला पाहायला मिळते. खाडी या टीमचं डॉमिनन्स आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर जास्त आहे. सचिन रमेश तेंडुलकर सरांचे एक इंटरव्ह्यू आम्ही जरूर नेहमी ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो असतो. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितकं मात्र नक्कीच तुम्ही पराभवाच्या छायेमध्ये मात्र जात. इथे सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळतं आहे. डॉट बॉल पर्सेंटेज जास्त आहे. तर याच दरम्यान पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी हा बॉल फ्लिक ऑफ द रिस्टचा हा फटका
मनगटाच्या साह्यानं टर्न दिलाय फक्त बॉलला. ताकद तितकी वापरता आली नाही कारण फटका सजवण्याच्या तितक्या पोझिशनमध्ये नव्हते. किंबहुना अशी चेंडू मात्र नक्कीच तुम्हाला मिनी हेलिकॉप्टर स्टाईलनं मात्र नक्कीच उडवता येतात. आपण जरूर पाहिलं केतन म्हात्रेची जी फलंदाजी, जेव्हा बॉल बॅट अँड पॅटच्या मध्ये असतो तेव्हा कुठल्याही प्रकारचं मात्र पदालालित्य नसतं. फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट किंवा हेलिकॉप्टर साह्यानं तो बॉलला फक्त टर्न देत असतो. परंतु तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन तितकंच असायला, चेंडूवरची नजर ही पारखी नजर जी आपण म्हणतो ना ती नजर तुमच्याकडे असायला हवी. त्यासाठी असायला हवं तो प्रॉपर सराव, मेन म्हणजे प्रॅक्टिस. जर का चांगला सराव असेल तर मैदानावर मात्र चांगला खेळ तुम्हाला साकारता येईल. अगदी सहजतेनं ते होत नाहीये. बॅटिंग करणारी टीम मात्र दडपणाखाली जात असताना 9 चेंडू आणि आता हवंय ते 44 धावा. यावेळेला चांगला फटका, धावा मिळतील 4. बॉल गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये, येईल चौकार. आणि पाहुण्यांचं शुभागमन आपण जरूर करणार आहोत. तत्पूर्वी हा चौकार आला. एकूण धावसंख्या आता 8 चेंडू आणि 40 धावांची गरज. तुम्हा सर्वांचे खरं तर लाडके नेतृत्व, राष्ट्रवादीचे अध्यक्ष 14 गावचे सन्माननीय आदरणीय जीवनजी वालिलकर साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि त्याचबरोबर दहिसर गावचे समाजसेवक सन्माननीय कालुरामजी पाटील साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण रामदास स्मृती चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर सागावचे आपले सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांचं सुद्धा आपल्याला, नागावचे सचिनजी पाटील साहेबसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. नागावचं हे क्रीडांगण आपण पाहतोय आणि क्रीडांगणावर रंगतोय हा क्रिकेटचा सोहळा. नागाव 40+ मानटान मैदान, त्याचबरोबर या क्रीडांगणावर मात्र नक्कीच अप्रतिम असे भव्य दिव्य हे व्यासपीठ असताना सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्रीडांगणाभोवती जर का दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला पाहायला मिळेल सीमारेषा आखीव रेखीव निऑन ग्रीन कलरनं मात्र सजवली आहे. समोर आणि मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते एक ब्लॅक स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल, जिथे खरं तर 2 एन आहेत. एक एन आपल्याला पॅव्हलियन बॉक्स आपल्याला पाहायला मिळते, एक एन नागाव आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान ही विकेट मात्र नक्कीच अंकित केली आहे. बसण्यासाठी मात्र नक्कीच जवळजवळ 4 आपल्याला पॅव्हलियन बॉक्सेस आपल्याला पाहायला मिळतात, जिथे बसून मात्र इथला प्रेक्षक वर्ग मात्र नक्कीच क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतोय. क्रिकेट या स्पर्धेला किंबहुना क्रिकेट या खेळाला साजेश असं अतिशय मनमोहक हे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. श्यामल नीला मेघांची गर्दी पुन्हा एकदा आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना आपण असं म्हणूया की ढगसुद्धा आपली मॅच एन्जॉय करतायत की काय. शीतल मनमोहक थोडंसं वातावरण आहे. थोडंसं मी म्हणेन जशी थोडंसं मात्र आपण पुढे जाऊ तसं मात्र वातावरणामध्ये उष्णता निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या सभोवतालचा जर का थोडासा दृष्टिक्षेप आपण टाकला तर गर्द झाडी आपल्याला पाहायला मिळते. निसर्गरम्य असा हा परिसर दहिसर या परिसरामध्ये सुरू आहे हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहताय. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 4 दिवस ही स्पर्धा इथे रंगणार. तब्बल 1 लाख कॅश प्राइज फर्स्ट प्राइज, तब्बल 50,000 रुपये कॅश प्राइज सेकंड प्राइज, 25K थर्ड प्राइज, 25K फोर्थ प्राइज आणि भव्य दिव्य अशी आकर्षक चषकांची मांडणी या व्यासपीठासमोर आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजसाठी मात्र नक्कीच एक बाईक आहे. त्याचबरोबर 3 बायसिकल इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्ससाठी आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण आदरातिथ्य सुद्धा करतो. ही महत्त्वाची बाब, कारण भारतीय संस्कृती जपण्याचं हे माध्यम आपल्याला पाहायला मिळतं. पॅडल केलं या बॉलला, बॉल गेला आहे डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये. क्षेत्रक्षक तिकडे आहेत. धाव मिळणार ती फक्त एक. उर्वरित 6 चेंडू आणि 40 धावांचं मी म्हणेन थोडंसं कठीण असं टार्गेट असताना मात्र मॅचमध्ये मी म्हणेन तितका राम राहिला नाहीये. बरोबर युवराज, कारण चेंडू आणि धावांचं अंतर जर का बघितले, जर का 6 चेंडू षटकार जरी आले असते तरीसुद्धा खरं तर विजयाला गवसणी विजयापासून दूर राहिले असते असं हे इक्वेशन मी म्हणेन या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा फुलटॉस बॉल जरूर फक्त ड्राईव्ह केला आहे डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्रक्षक तिकडे आहेत. 1च धाव मिळणार आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आता उर्वरित 4 चेंडू आणि फक्त 38 धावांची गरज. फक्त नव्हे तर तब्बल 38 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे धावा आणि चेंडूंचं अंतर जर का आपण पाहिलं तर भरपूर मोठं आहे, जे कठीण आहे. आणि याच दरम्यान सन्माननीय धर्मा भोईर साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि पाहुण्यांचं आगमन इथे मात्र षटकारानं स्वागत केलंय. सौरभ तिकडे होते, फक्त पाहत राहिले आणि येतोय हा हँडसम षटकार. मॅचमध्ये राम राहिला नाही, त्याच्यामुळे डीजे मास्टर सुद्धा थोडंसं डिस्ट्रॅक्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा हा खेळ टेनिस क्रिकेट आहे आणि युवराज आपण जर का विचार केला तर तुम्हा सर्वांचाच हा आवडीचा खेळ आहे. ओ इथे लॉफ्ट केला बॉल, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह स्ट्रेट टू द फील्डर हँड, इट्स ड्रॉप्टेड. क्षेत्ररक्षकानं केलेली चूक, परंतु धावा मिळाल्या 2
फक्त आता उर्वरित 2 चेंडू असतील, अजूनही 30 धावांची गरज आहे. स्पर्धा आपल्या सन्मानाची, स्पर्धा आपल्या अभिमानाची, स्पर्धा आपल्या स्वाभिमानाची. करंडक आपण पाहतोय स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023. स्पर्धा आपल्या गावातील प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या क्रिकेटमध्ये एक खरं तर एक वेगळ्या उंचीवर आणि या स्पर्धेची चर्चासुद्धा येणाऱ्या 4 दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार. आज पहिला दिवस आहे. प्रथम दिवशीमध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये एक संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणार. 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. पहिली फ्रेश मॅच ही 5 षटकांची, दुसरी मॅचसुद्धा आपल्याला खरं तर षटकांमध्ये आम्ही तफावत करू किंवा जरुरी सूचनासुद्धा आम्ही करणार आहोत. हा फुलटॉस बॉल पिक करायचा होता. येईल हा पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. धाव मिळणार ती फक्त 1. कल्याण डोंबिवली परिसर युवराज जर का बघितलं गेलं तर क्रिकेटचा जरासा वारसा असलेला हा परिसर आहे. मॅच इथं संपली आणि विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच खार्डी या टीमचं बॉलिंग बॅटिंग अफलातून डॉमिनन्स पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच शोमध्ये नक्कीच 5 षटकांचा असणार आहे. आपण पहिल्यांदा फ्रेश मॅचेस सर आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर आपण साखळी फेरीतील पुढे जाणारे विनर या टीम्समध्ये आपण खेळ करणार आहोत. त्यामुळे पहिले फ्रेश मॅचेस हे सर्व 5 षटकांचे असतील. त्यानंतर आपण जर आपल्याकडे टाईम मॅनेजमेंट आमचे जरूर भूषणदादा भुईर ते जरूर आम्हाला इशारा करतील किंवा आम्हाला सूचना करतील आमच्या आयोजन कमिटी गावदेवी टीम की आपल्याला षटकांमध्ये तफावत करावी लागेल की आपण 5 षटकांचे सामने कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय तर मिस्टर करण निघूकर, ज्यांना बॅटिंग करत असताना अफलातून 29 धावांचा नॉक आपल्याला पाहायला मिळाला आणि षटक त्यानं फेकलं आणि अगदीच इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल त्याचा आपण पाहिलं. तो अष्टपैलू करण निघूकर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. येस करण, कॅन यू प्लीज कम फॉरवर्ड टू कलेक्ट युअर ट्रॉफी. आणि हा सन्मान करण्यासाठी दहिसर मोरीचे राष्ट्रवादी अध्यक्ष 14 गाव सन्माननीय आदरणीय जीवनजी वाळीलकर साहेबांना मी विनंती करणार आहोत की आपण आपला पवित्र शुभ हस्ते बाला अर्थातच